नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा. सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर. उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उल्हासनगर 4 शिवनेरी हॉस्पिटल जवळ साई मेहरवान पॅलेस रूम नंबर 202 दुसऱ्या माळ्यावर 70 वर्षाची शकुंतला अवघ्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिला प्रसाद म्हणून मिठाई खाण्यात देऊन गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून आरोपीने 4 तोळे ग्रॅम सोन्याच्या बांगड्या व 15 लाख रुपये एकूण 24 लाख आरोपीने फसवणूक केली. ही तक्रार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली. तपास करून पोलिसांनी 3 महिला 2 पुरुष यांना अटक केले. त्यांना कोर्टात हजर केले असता 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आपण घेऊया या विषयावर अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कोडी यांच्याकडून. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 11 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 70 वर्षाच्या महिला फिर्यादीने तक्रारी दिली की 2023 पासून ते 11/11/2025 पर्यंत त्यांची फसवणूक होत होती. पहिल्यांदा त्यांना फ्लॅट स्वस्तामध्ये देतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून 10 लाख रुपये कॅश घेतले आणि वेळोवेळी त्यांच्याकडून सोनं आणि त्याचे काही दागिने असे त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर तुमच्यावरची जी पीडा आहे, जी काही संकट आहे ती दूर करण्यासाठी पूजापाठ करावा लागेल असं सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं सोनं, चांदी आणि पैसे असे घेऊन एकूण 24 लाख रुपयाचं त्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना यातील आरोपी जे आहेत 5 आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे. त्यांना कायदेशीरित्या अटक केलेली आहे. 21 तारखेपर्यंत त्यांचा PCR आहे. तपासादरम्यान त्यांनी 7 लाखाचं जे काही त्यांनी घेतलेले फसवणूक केलेले जे सोनं आहे ते आम्हाला परत केलेलं आहे. पुढील तपास सुरू आहे. त्याच्यामध्ये एक जेंट्स आणि 2 जेंट्स 3 लेडीज राहणार उल्हासनगर. आजचा तपास चालू आहे. चौकशीत समजलं आम्हाला.